नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मोहिनी अशोक जगताप, ऑल इंडिया रँक 323 इन सिव्हिल सर्व्हिसेस 2025 अँड ऑल इंडिया रँक 46 इन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस 2025. तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देणार आहे की UPSC आणि MPSC आपला जो ॲग्रिकल्चर मेन्स ऑप्शनल आहे तर त्याचं प्रिपरेशन आपण कसं केलं पाहिजे आणि त्यासाठी तुमचं नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ डिव्हिजन ऑफ सब्जेक्ट्स ते कसं असलं पाहिजे. तर जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता सध्या आपल्याला UPSC मेन्ससाठी दिवस राहिलेत 82, MPSC मेन्ससाठी 124 आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ज्यात तुम्ही ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरसोबत दुसरा एक ऑप्शनल घेणार आहात तर त्यासाठी दिवस राहिलेत 175. मेजर चॅलेंज असतो की ॲग्रिकल्चर ऑप्शनल आपण डील कसा करायचा. तर आपण आज त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया आणि एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगेल मी की माझ्यासाठी काय वर्क केलं आणि तुमच्यासाठी ते कसं हेल्पफुल राहील. तर सगळ्यात पहिले आपण चेक करूया की सब्जेक्ट्सचं ब्रेकअप कसं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी रीड केलंच असेल, त्यानुसार आपले जे आहेत ते 15 टॉपिक आहेत. पेपर 1चे 8 आणि पेपर 2चे जे आहेत ते उरलेले 7. तर यामध्ये रिसेंट ट्रेंड ॲनालिसिस असं सांगतोय की आधी जो ट्रेंड होता की ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स वगैरेचे खूप सारे क्वेश्चन्स यायचे, तर तो ट्रेंड थोडासा शिफ्ट होतो आहे. त्यामुळे आयोगाची जी डिमांड आहे त्यानुसार आपल्याला प्रिपेअर करायला लागणार आहे. इकडे तुम्ही बघू शकताय की ॲग्रोनॉमीमध्ये आधी जे 150-140 मार्क्सचे क्वेश्चन होते ते आता 60-50चे झाले. आणि इक्विवॅलंट टू दॅट इकॉनॉमी आणि एक्सटेन्शन जे की आपण निग्लेक्ट करतो ते टॉपिक तुमचे 40-50 मार्कांना विचारतात. सेम इयर वीड सायन्सचं ओव्हरऑल वेटेज तेच राहिलेलं आहे, पण ह्याचे कंपल्सरी क्वेश्चन्स येत आहेत. तर मग ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी आपल्याला आयोगानुसारच प्रिपेअर करायला लागेल की जशी सब्जेक्टची आणि PYQनुसार डिमांड आहे त्यानुसार प्रिपरेशन पण मोल्ड करायला लागेल. सेम सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन जो की आधी 4-5 वर्षांपूर्वी एक 50-50 मार्क्सचा क्वेश्चन होता, त्याचा ट्रेंड आता 100 मार्कांचा झाला आहे. त्यामुळे कुठलाच सब्जेक्ट कमी, कुठलाच सब्जेक्ट एकदम जास्त असं कन्सिडर नाही करायचं आहे. तर तुमचं प्रिपरेशन होलिस्टिक असलं पाहिजे. सेम इज द केस विथ इकडे खाली आपले जे क्वेश्चन्स आहेत त्यानुसार पेपर 2चं पण तसंच असणार आहे. हां, तर पेपर 2चं जर पाहिलं तर जेनेटिक्स ऑन अन ॲव्हरेज त्याच रेंजमध्ये आहे. एक 50-60-70च्या रेंजमध्ये जेनेटिक्सवर क्वेश्चन येत आहेत. प्लांट ब्रीडिंगचं वेटेज काहीसं कमी झालेलं दिसतं आहे. इकडे आधी 110पर्यंत होतं, 24मध्ये 70 आणि आता 80, 60-70-80. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याच एका सब्जेक्टवर फुल्ली डिपेंड नाही राहू शकत. तुमचं प्रिपरेशन हे इक्विवॅलंट असलं पाहिजे त्या सब्जेक्टच्या डिमांडनुसार. आणि आताचा रिसेंट ट्रेंड जर पाहिला तर प्लांट प्रोटेक्शनचा जो पार्ट आहे की आपण IPDM खूप डिटेलमध्ये करतो, पण मेजर क्रॉपमधले मायनर टॉपिक विचारत आहेत. जसं की मँगोमध्ये मँगो माल फॉर्मेशनवर क्वेश्चन विचारला जातो आहे. सिट्रसमध्ये सिट्रस डिक्लायनिंगचा क्वेश्चन जो आहे त्याचा ट्रेंड आणि मॅनेजमेंट ते विचारलं जातं आहे. सेम विथ फूड प्रोडक्शन, हा आधी 2019-20च्या वेळी एकदम कमी विचारला जाणारा टॉपिक होता, पण आता तो 60-70 मार्कांना विचारला जातो आहे. तर तो टॉपिक तुमचा की हायली रिवार्डिंग आहे. तुम्ही रिसेंट ट्रेंड आणि स्टॅट्स थोडंसं इन्क्लूड केलं, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स केल्या, तर तुमचा आता फूड प्रोडक्शनचा तिकडे डील होतो आहे. प्लस आता असा एक ट्रेंड आहे की UPSCचा ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेतल्यामुळे फायदा काय होतो. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की GS3मध्ये इकॉनॉमीचा जो पार्ट आहे त्याच्यात ॲग्रिकल्चरमध्ये कंपल्सरी 50 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात. तर त्या 50 मार्कमध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि PDS वगैरे, PDS जो की GS1 आणि 2चा पण पार्ट आहे, तर तिकडे हेल्प होते. त्याच्यामुळे हा चॅप्टर पण तेवढाच महत्त्वाचा आहे. सेम फिजिओलॉजी आधी 40-50-60 मार्कांना विचारला जायचा, आता तो 90-70 अशा मार्कांना विचारला जातो आहे. तर एक स्मार्ट ॲस्पायरंट कोण असतो की जो रिसेंट ट्रेंड काय आहे ते बघतो आणि त्याच्यानुसार जे आहे ते ॲनालिसिस करतो. तर आजच्या आपल्या स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये आपण नोट्स, PYQचं ब्रेकअप, त्याच्यानुसार कसं प्रिपरेशन करायचं ते आणि ओव्हरऑल तुमचं टेस्ट अप्रोच कसा असला पाहिजे ते बघूया. यामध्ये आपले PYQ, दुसरं तुमचं नोट्स,
आणि तिसरं तुमचं असणार आहे टेस्ट. आता हे जर पॅटर्न कन्सिडर केलं तर UPSCमध्ये जनरली सगळ्या ऑप्शनलचा ट्रेंड असा आहे की 60 to 70% तुमचे PYQs रिपीट होत आहेत. नोट्स 2 प्रकारच्या असतात, एक डिटेल नोट्स आणि एक तुमच्या रिव्हिजन नोट्स. त्याच्यासाठी मी सॅम्पल तुम्हाला दाखवेल माझं. आणि टेस्ट, नंबर ऑफ टेस्ट किती सॉल्व करायच्या, त्याच्यात सेक्शनल किती आणि फुल लेंथ किती, ते सगळं आपण बघूया. तर सगळ्यात पहिले PYQ बघूया आपण की PYQचा ट्रेंड कसा आहे, त्याच्यानुसार तुमचे क्वेश्चन्स कसे येतात. तर आता इकडे सेल बायोलॉजीचा हा जर पाहिला तर इकडे हे ब्रेकडाऊन केलेलं आहे की सेल स्ट्रक्चर, फंक्शन आणि सेल सायकल. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. आत्तापर्यंत गेल्या 30 वर्षात 21 क्वेश्चन्स रिपीट झालेत. पण क्वेश्चनचा पॅटर्न चेंज होतो आहे. आता 2025चा जर पेपर पाहिला तर त्यामध्ये सेल स्ट्रक्चर, फंक्शन आणि सेल सायकल हा टॉपिक आपण पाहिला. ह्याच्यात नंबर ऑफ क्वेश्चन्स येत आहेत. पण UPSCचा पॅटर्न कसा शिफ्ट होतो आहे, आधी सेल स्ट्रक्चरवर क्वेश्चन यायचा, नॉर्मल फंक्शन ऑफ सेल, त्याचे स्ट्रक्चर काय आहे, किंवा ॲनिमल सेल वॉल आणि ॲनिमल सेल आणि प्लांट सेल याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, असे नॉर्मल क्वेश्चन येत होते. यावर्षी क्वेश्चन आला एक्सप्लेनेशन ऑफ द स्पेसिफिक फंक्शन्स ऑफ प्लांट सेल वॉल. कशा संदर्भात, ग्रोथ, डेव्हलपमेंट, मेंटेनन्स, रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स. म्हणजे तुम्हाला डिटेल विचारलं जातं आहे की स्पेसिफिक, त्यांनीच 4 पॉईंट्स दिलेले आहेत 10 मार्कासाठी. 10 मार्क्ससाठी हा 4 पॉईंटमध्ये तुम्हाला 2-2 पॉईंट लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामुळे प्रिपेअर करताना तुमच्या नोट्स पण तशा वेने असल्या पाहिजे की सेल वॉलचं ग्रोथसाठीचं फंक्शन काय आहे, डेव्हलपमेंटसाठी काय आहे, मेंटेनन्स आणि रिप्रोडक्शनसाठी काय आहे. सेम पॉलीप्लॉइडी, युप्लॉइडीवर दरवर्षी क्वेश्चन येतो आहे. पण डबल हॅप्लॉइड की अकाउंट ऑफ डबल हॅप्लॉइड, देअर ॲप्लिकेशन इन प्लांट ब्रीडिंग अलॉंग विथ व्हेरियस मेथड यूज फॉर हॅप्लॉइड प्रोडक्शन. आता हा मिक्स क्वेश्चन आहे. एक जेनेटिक्सचा पण पार्ट येतो प्लॉइडी म्हटल्यानंतर, आणि प्लांट ब्रीडिंगचा पण पार्ट येतो की हॅप्लॉइड प्रोडक्शनसाठी आपण कुठल्या कुठल्या मेथड्स वापरतोय. म्हणजे काय, तुमचे टॉपिक इंटरलिंक होत आहे. तुमचा जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग दोघं एकत्र करून क्वेश्चन विचारला जातोय. सेम क्वेश्चन हा सीड प्रोडक्शनमध्ये पण जाऊ शकतो की सीड प्रोडक्शनमध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत त्यामध्ये ज्या नंबर ऑफ मेथड्स आहेत त्याच्यात लिंक करून केला जाऊ शकतो. तर तुमचं काम काय आहे की नुसतं पॅसिव्ह रिडिंग नाही करायचं आहे. आता ॲग्रिकल्चर ऑप्शनलची डेप्थ वाढत चालली क्वेश्चन्सची, त्याच्यामुळे तुमच्या आन्सर्सची पण डेप्थ वाढली पाहिजे की जे एक्सपेक्टेड आहे ते टू द पॉईंट आन्सर जायला हवे. सेम सेल स्ट्रक्चर, फंक्शन याच्यावर नेहमीच क्वेश्चन येत आहेत. त्याच्यात क्लोरोप्लास्टवर क्वेश्चन आला आहे, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया वगैरे यावर क्वेश्चन आलेत. पण जर हाच तुम्ही लिंक केला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, IFSचे जे मेन्सचे पेपर होतात त्याच्यात ॲग्री ऑप्शनल, त्याच्यात हा पार्ट जो आहे तो खूप डिटेल विचारला जातो. याच्यात एकदम इन डिटेल, म्हणजे क्लोरोप्लास्टचं ॲनालिसिस इन डिटेल, गॉल्गी बॉडीजचं ॲनालिसिस इन डिटेल किंवा त्याचे फंक्शन्स, इवन मायटोकॉन्ड्रियाचा आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. तर स्मार्ट ॲस्पिरंट जो असतो की जो मागच्या एक्सपिरियन्सवरनं पुढचं ॲनालिसिस तयार करत असतो. ॲनालिसिस ॲज इन एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काय असतील. म्हणजे आता तुम्ही नॉर्मल क्लोरोप्लास्ट जर स्टडी केला तर पुढे तुम्हाला क्लोरोप्लास्ट किंवा प्लास्टिड, ओव्हरऑल प्लास्टिडचे टाईप्स, त्याचे एक्झाम्पल, त्याच्यात क्लोरोप्लास्टचं इन डिटेल एक्सप्लेनेशन विथ सायंटिस्ट. कारण हा एक मुद्दा आहे तो जो मी टेस्ट सॉल्व्ह करताना किंवा नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट करण्यापेक्षा क्वालिटी ऑफ आन्सर्स किती मॅटर करते त्यामध्ये सांगणार आहे की जेनेटिक्स वगैरे सारखा जो टॉपिक आहे तिकडे सायंटिस्ट तुमचे खूप इम्पॉर्टंट आहे. प्लांट ब्रीडिंगमध्ये आपले वेगवेगळे सायंटिस्ट आहे. तर तुम्ही नॉर्मल डेफिनेशन लिहिण्यापेक्षा ती डेफिनेशन किंवा ते पर्टिक्युलर एक्झाम्पल कुणी दिलेलं आहे त्याचं सायंटिस्ट टाकणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हेरिटॅबिलिटी, स्टरिलिटी वगैरेचा जो टॉपिक आहे, सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी आणि क्लासिफिकेशन वगैरे, यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स येतात. तर ह्यांनी विचारलेलं होतं की मेल स्टॅरिलिटीचे नंबर ऑफ टाईप्स प्लांटमध्ये आणि कमर्शियल ॲप्लिकेशन व्हेजिटेबल सीडमध्ये. आता आपण काय करतो की मेल स्टॅरिलिटी त्याचे जे टाईप्स आहेत की CMS, सायटोप्लाझमिक मेल स्टॅरिलिटी, त्याच्यानंतर GMS, जेनेटिक मेल स्टॅरिलिटी, आणि CGMS.
त्याच्यात अजून तुमचं टेम्परेचर वगैरेमुळे जी होते ती एक्स्टर्नॅलिटी. पण ह्यांनी डिरेक्टली मेन्शन केलं आहे की व्हेजिटेबल सीड्समध्ये कुठल्या. आता आपण CMS वगैरे घेताना राईसचं एक्झाम्पल लक्षात ठेवतो किंवा ज्वार वगैरेचं एक्झाम्पल लक्षात ठेवतो, पण व्हेजिटेबल सीड्स स्पेसिफिक मेन्शन केलं आहे. म्हणजे त्याच्यात ओनियनसाठी कुठली वापरली आहे किंवा टोमॅटो ओकरा वगैरेसाठी कुठली CMS वापरली आहे का. तर हा पॉईंट ऑफ व्ह्यू हे इतकं डिटेल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे ओव्हर द पिरियड तुमच्या क्लासेसमधनं आणि टेस्ट सिरीजमधनं सॉल्व्ह होणारच आहे. त्यासाठी कृषी प्रबोधिनीची आपली नवीन बॅच पण लॉन्च होत आहे. पण जे स्टुडंट्स जे आता मेन्स लिहिणारे आहेत MPSC UPSCचे, त्यांना क्लासेसपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असणारे टेस्ट सिरीज. म्हणजे क्लासेस तर आहेतच, पण त्यांचा भर जास्तीत जास्त टेस्ट सिरीजवर असणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता आपली 14 जूनपासून जी टेस्ट सिरीज सुरू होत आहे त्याला एनरोल केलं तर ते एक बेनिफिशियल राहील. कारण ॲग्रिकल्चर ऑप्शनल रादर कुठलाही ऑप्शनल तुम्ही जितकं लिहून रिवाईज करता तेवढा जास्त तुम्हाला फायदा होतो. कारण तुमचे आन्सर्स रिफाईन होतात, तुमचे पॉईंट्स रिकलेक्ट होतात, रिटेन होतात आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं आहे ते पण इम्प्रूव्ह होतं. आता हा झाला जेनेटिक्सवाला पार्ट. याचसोबत आपण दुसरा बघूया की ॲग्रोनॉमीमध्ये कसं आहे की आता ॲग्रोनॉमीमध्ये आणि हॉर्टिकल्चरमध्ये पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसचा क्वेश्चन दरवेळेस येतो आहे. तर मग पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये सगळेच क्रॉप करायचे का. आता इकडे हे ॲनालिसिस आहे की ॲग्रोनॉमीमध्ये आतापर्यंत 23 क्रॉप विचारलेले आहेत, 23 क्रॉप्स. पण मग 23च्या 23 सगळे लर्न करायचे का, सगळे लक्षात ठेवायचे का, नाही. आता ह्याच्यात ॲनालिसिस आहे की राईसवर आतापर्यंत 15 वेळा क्वेश्चन विचारला आहे, व्हीटवर 15 वेळा क्वेश्चन विचारला आहे, शुगर केन जे कमर्शियल क्रॉपमध्ये पण आपण कन्सिडर करतो त्याच्यात 11 वेळेस क्वेश्चन आहे. पोटॅटो हा की हॉर्टी आणि ॲग्रोनॉमी दोघांमध्ये इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर 4 वेळेस क्वेश्चन विचारले. प्लस ग्राउंडनट, ऑइल सीड क्रॉप. आता तुम्हाला लिंकेजेस लावता यायला पाहिजे. याच्यात पण मी एक्झाम्पल की आन्सर्स एनहान्स कसे करायचे ते सांगेल. ग्राउंडनट ऑइल सीडचा पार्ट आहे. ग्राउंडनटसोबत अजून कुठला आहे, ऑइल सीड आहेत, मस्टर्ड, सोयाबीन, सनफ्लावर, टोरिया. ऑइल सीडचं तसं तर करायचंच, म्हणजे सेपरेट तर करायचंच. पण GS3 किंवा GS3मध्ये ऑइल सीड आणि पल्सेसचा जो क्वेश्चन येतो आहे त्याच्यात कमतरता का बरं आहे की आपलं प्रोडक्शन का इन्क्रीज होत नाही आहे, तर तो डेटा तुम्हाला इकडे टाकता यायला पाहिजे. किंवा कुठल्या स्टेटमध्ये कुठलं प्रोडक्शन जास्त होतं आहे तो डेटा तुम्हाला इकडे टाकता यायला पाहिजे. ॲज कम्पेअर टू परत मेज आणि कॉर्नवर. आता असंच नाही तर पल्सेसमध्ये पिजन पीवर दरवेळेस क्वेश्चन आहे, ऑलमोस्ट अल्टरनेट इयरमध्ये क्वेश्चन आहे. ॲग्री MPSC आणि ओव्हरऑल MPSC ॲग्रिकल्चर ऑप्शनमध्ये पण पिजन पीवर क्वेश्चन विचारलेला होता. तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे ॲनालिसिस जरी तुम्ही स्वतःचं केलेलं नसलं तरी ॲटलिस्ट जे अवेलेबल आहे ते तरी तुम्हाला घेता यायला पाहिजे. त्याच्यावरून तुमचा ट्रेंड सेट करता यायला पाहिजे आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स कसे किती सिलेक्टिव्ह प्रिपरेशन केलं पाहिजे तसं. आता राईसवर आपण म्हणलो की 15 वेळा आतापर्यंत राईसवर क्वेश्चन आला, तर मग त्याच्यात थीम काय राहिली राईसची, डायरेक्ट सीडेड राईस वर्सेस सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन वर्सेस ट्रान्सप्लांटिंग. आता राईसमध्ये आपल्याला माहिती आहे की DSRवर भरपूर न्यूज चालू होत्या की डायरेक्ट सीडेड राईस आपल्याला करायचा आहे, कारण लोलँड राईस जो आहे तो तेवढा एन्व्हायरमेंटली इकोलॉजिकली बेनिफिशियल नाही आहे, त्याचे खूप सारे प्रॉब्लेम्स पण जाणवत आहे. तर त्याचा अल्टरनेट म्हणून DSR प्लस SRI हा क्वेश्चन आला आहे. पण एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की ऑलरेडी तुम्ही सीरा मेथड शिकलेले असतात की राईस कल्टिवेशनमध्ये एक सीरा मेथड आहे, त्याच्यानंतर एक मादागास्करवाली एक मेथड आहे की तिकडे बनाना लीफवर फोल्ड करून त्याचे राईसचे सीड्स टाकले जातात, जर्मिनेट केले जातात आणि त्याच्यानंतर सो केले जातात. तर पुढचं डिटेल प्रिपरेशन करणं हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही फक्त ट्रान्सप्लांटिंग राईस, नॉर्मल राईसचे सीड रेट आणि त्याचा सोईंग टाईम किंवा सोईंग डिस्टन्स वगैरे किती आहे त्यावर लिमिटेड न राहता त्याच्या पुढे काय. तर हा क्युरियस प्रिपरेशनचा पार्ट तुमच्याकडनं आला पाहिजे. परत पुढे राईस व्हीट रोटेशन हा ॲग्रिकल्चरसाठी पण इम्पॉर्टंट आहे, GS3साठी पण इम्पॉर्टंट आहे. कारण GS3मध्ये पण क्वेश्चन आला आहे की क्रॉप रोटेशनचं काय असले पाहिजे, प्रिन्सिपल्स काय असले पाहिजे किंवा राईस व्हीट रोटेशनचे काय ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याच्यामुळे कन्स्टेंट काय आहे किंवा त्याला अल्टरनेट आपण काय करू शकतो. रिमेडियल मेजर्स क्वेश्चन आलाच आहे. आणि रोल इन फूड सिक्युरिटी अगेन तुमचा GS3मध्ये पण होते. तर आय जस्ट वॉन्ट टू से की
इकडे जे तुमचे क्वेश्चन्स तुम्ही ॲग्रीमध्ये कव्हर करताय, ट्राय टू लिंक इट विथ द GS3 ऑल्सो. म्हणजे तुमचं प्रिपरेशन होलिस्टिक झालं पाहिजे की तुम्ही ऑप्शनल करताय म्हणून फक्त ऑप्शनल असं नाही, तर ऑप्शनल प्लस GSमध्ये जे ओव्हरलॅप आहे ते तुमचं इकडेच कव्हर झालं पाहिजे. अगेन, इन सितू अँड एक्स सितू मॅनेजमेंट ऑफ पॅडी स्ट्रॉ हा ऑल टाईम हिट टॉपिक आहे की इकडे पोल्युशन एन्व्हायरमेंटचा टॉपिक अगेन तो तिकडे लिंक होत आहे की ॲग्रिकल्चरमधून पोल्युशन कसं होतं आहे आणि त्याच्यासाठी राईस स्ट्रॉ मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. किंवा मग पंजाब हरियाणाचा जो इश्यू आहे की तिकडे राईस बर्निंग स्ट्रॉ बर्निंगचा जो इश्यू आहे तो कसा मॅनेज करायचा. मग या क्वेश्चनमध्ये तुम्हाला चान्स मिळतो करंट अफेअर्स यूज करायचा. मग ह्याच्यासाठी ICARने काय टेक्नॉलॉजी आणली आहे, गव्हर्मेंटचे काय मेजरमेंट आहे किंवा इन्सेंटिव्ह कुठल्या गव्हर्मेंटने दिलेत का, मग पुसा डिकम्पोजर काय आहे किंवा त्यासाठी राईसच्या शॉर्ट ड्युरेशन व्हरायटी कुठल्या आहेत, हॅपी सीडर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे आणता यायला पाहिजे. त्याच्यामुळे फक्त एक बुकवर्म म्हणून किंवा एक पुस्तकी किडा म्हणून काम न करता थोडंसं बी अवेअर अबाउट द करंट अफेअर्स किंवा सराउंडिंगमध्ये तुमच्या काय घडतं आहेत, गव्हर्मेंट त्याच्यासाठी काय मेजरमेंट घेते. परत पडले वीड मॅनेजमेंट इन अपलँड राईस, वीड मिनास इन अपलँड राईस अँड मॅनेजमेंट मेथड्स. आता इकडे अपलँड राईसच का म्हणलेलं आहे, कारण लोलँड राईसमध्ये आपण पडलिंग करतो. पडलिंगचं मेजर काम आहे किंवा आपण वॉटर लेवल जी मेंटेन करतो त्याच्यामुळे वीड इन्फेस्टेशन होत नाही. पण लोलँडच्या ऐवजी आपण आता DSR वगैरे करतोय की तिकडे आपण डायरेक्ट सीडिंग करतोय अपलँड राईस, मग तिकडे वीड्स येणार आहेत. मग तिकडे तुमचं हे माहिती पाहिजे. आता हा टॉपिक तुमचा वीड मॅनेजमेंट किंवा वीड सायन्सला पण लिंक होतोय. तर वीड्स अपलँड राईसमध्ये कुठले येतात आणि लोलँड राईसमध्ये कुठले येतात ते वेगळे वेगळे आहेत. त्यांचं मॅनेजमेंट मग IWM की इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेसनुसार तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. नॉर्मल विद्यार्थी असला तर तो फक्त मॅनेजमेंटमध्ये लिहेल की हे केमिकल टाका किंवा विडिंग करा, होईंग करा वगैरे. हे एक स्मार्ट ॲस्पायरंट जो असतो तो IPDM आणि IWM वापरतो. आता IWM मध्ये मग तुम्ही नंबर ऑफ गोष्टी टाकतात. इकडे तुम्ही बायोलॉजिकल टाकतात, इकडे तुम्ही फिजिकल टाकतायत, ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस आणि मग त्याच्यानंतर केमिकल. कारण जर तुम्ही केमिकल आधीच दिलं तर हे प्रूव्ह होतं आहे की समहाऊ इट इज नॉट द फॉर्मॅट फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. त्याच्यामुळे एक विचार नेहमी डोक्यात ठेवायचा की जरी तुम्ही ॲस्पायरंट असले, ॲग्रिकल्चर स्टुडंट असले तरी तुम्हाला एक इकोलॉजिकल व्ह्यू लक्षात ठेवावा लागणार आहे. त्याच्यामुळे केमिकलचं मॅनेजमेंट तुम्हाला बायोलॉजिकलचे सोबत मॅनेजमेंट काय आहे, वीड मॅनेजमेंट ते देऊन ते बॅलन्स करावं लागणार आहे. तर ह्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. त्यानंतर वीड्स हे खालचं अजून आपण पाहिलं की पडलिंगवर शॉर्ट नोट्स येते आहे, सोलार रेडिएशन ऑफ राईस. आता हा नवीन प्रकार आहे. तर आता सगळ्याच गोष्टी तुमच्या नोट्समध्ये असतील नसतील तो भाग वेगळा, पण जर तुम्ही PYQ बघताय, थीम्स काढताय, तर त्या एखाद्या टॉपिकवर जर तुमच्याकडे नोट्स असेल तर गुगल इट, थोडंसं ChatGPTला विचारा, काही वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत त्या सर्च करा, त्याच्या थ्रू ती नोट्स प्रिपेअर करा. एक साधारण 150-200 वर्ड्स तुमच्या त्या टॉपिकच्या रिलेटेड तुमच्या नोट्समध्ये असणं अपेक्षित आहे. आणि हे नॉर्मल क्वेश्चन मग सोईंग टाईम, सीड रेट वगैरे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसचा जसा येतोय तसा. आणि हे मॅनेजमेंट ऑफ पॅडी अंडर पुअर रेन फोरकास्ट. आता पुअर रेन फोरकास्ट म्हणजे काय, तिकडे मान्सून किंवा तुमचं पाण्याची कमतरता आहे. मग पाण्याची कमतरता असल्यावर तुम्ही काय करणार, अगेन गो बॅक टू युअर फर्स्ट क्वेश्चन, सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. श्री मेथडमध्ये तुम्हाला लिमिटेड वॉटर लागतं, DSR प्लस इकडे तुमचं इरिगेशन प्लॅनिंग टॉपिक आहे ना तो इरिगेशन शेड्युलिंगचा, तो प्लस तुम्ही ह्याच्यात राईसच्या मध्ये मग सिरा मेथड जे म्हणलं होतं तिकडे तुम्ही राईसचे उरलेले लिव्ज किंवा ग्लिरिसिडिया वगैरे ग्रीन मॅन्युरिंग जे असतं ते टाकतात, त्याच्यामुळे तुमचे मल्चेस डेव्हलपमेंट होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअल न बघता एक होलिस्टिक बघायच्या, सगळ्या एकत्र लिंक करून मग हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा की पुअर रेन फोरकास्ट असला तर काय. मग त्याच्यात काय आपण शॉर्ट व्हरायटी घेतो, शॉर्ट ड्युरेशन व्हरायटी, हे सगळे जे टॉपिक आहेत ते लिंक करून एका क्वेश्चनमध्ये लिहायचे आहेत. सेम आता वीटसाठी, वीटमध्ये की पंप ऑपरेशन ड्युरेशन, हा न्यूमेरिकल होता, हा जो क्वेश्चन होता तो न्यूमेरिकलचा होता. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग यील्ड अंडर लेट
कंडिशन्स. आता लेट सोन कंडिशन्स कधी येते, जेव्हा राईस व्हीट दोघं आपण क्रॉप रोटेशन घेतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला राईस लावायला जर लेट झालं किंवा राईसची लॉंग ड्युरेशन व्हरायटी असली तर व्हीट लावायला लेट होतं, किंवा वॉटर ची कमतरता असली, पाण्याची कमतरता असली तरी आपण लेट सोन कंडिशन घेतो. मग इकडे काय, जर उशिरा लावला आहे तर शॉर्ट ड्युरेशन व्हरायटी. अगेन त्या ज्या ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल्स आहेत क्रॉप रोटेशनचे किंवा ओव्हरऑल क्रॉपिंग सिस्टीमचे, ते प्रिन्सिपल्स इकडे लावायचे की लेट सोन कंडिशन्समध्ये मग तुमचं अर्ली जर्मिनेशनवाली व्हरायटी, त्याच्यात सीड रेट वाढवायचा, तुमचं इरिगेशन प्रॉपर शेड्यूल करायचे, विडिंग काढायचं आणि प्रॉपर मॅनेजमेंट करायचं. मग त्याच्यात तुमचे फर्टिलायझर्स वगैरे जे असतील ते, तो सगळा एकत्र पार्ट आला पाहिजे. आता हा परत रिपीट झालेला टॉपिक आहे, राईस व्हीट सिक्वेन्स जो होता तो. व्हीट आफ्टर टोरिया. आता आपल्याकडे क्रॉप रोटेशन किंवा ड्युअल क्रॉप, ट्रिपल क्रॉपची जी कन्सेप्ट आहे त्याच्यात व्हीट आफ्टर टोरिया, की त्याच्यानंतर मग इनपुट्स ऑपरेशन काय असतील, व्हीट आफ्टर पोटॅटो, मग तुमचे ते क्रॉपिंग पॅटर्नमधला जो पॅटर्न आहे तो मिक्स क्रॉपिंग, इंटर क्रॉपिंग, हा जो पॅटर्न आहे त्या बेसिसवर आहेत की एकानंतर काय मग दुसऱ्यानंतर काय. तर ते प्रिन्सिपल्स वाईज तुम्हाला ते लक्षात व्हायला पाहिजे की इकडे पोटॅटो लावला होता, पोटॅटोचं हार्वेस्टिंग झालं आणि इकडे आता व्हीट सोन केला आहे, व्हरायटीज सोईंग सीड रेट. तर या बेसिसवर एक प्रिपरेशन सुरू करायच्या आधी किंवा आता तुम्ही मेन्स लिहिणार आहात तर एक तुमच्याकडे ॲनालिसिस असायला हवं की कुठले क्वेश्चन्स विचारत आहेत, कुठले टॉपिक सारखे रिपीट होत आहेत आणि ॲटलिस्ट जे टॉपिक रिपीट होत आहेत त्याचे तरी तुमचे आन्सर्स प्रॉपर टू द पॉईंट जातील. म्हणजे जिथे सगळे मार्क्स घेणार आहेत, जिकडे सगळे लोक डिटेल्ड आन्सर लिहिणार आहेत, तिकडे तुमचे मार्क्स कमी व्हायला नको, तिकडे तुमचे पॉईंट्स कमी पडायला नको. सेम इज द केस विथ की ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चरचं बघूया. हां, आता हॉर्टिकल्चरमध्ये पण नंबर ऑफ टॉपिक आहेत, त्याच्यातला एक आहे मेजर की पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस. आता जसं आपण ॲग्रोनॉमीचं पाहिलं होतं सेम पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये कुठला क्रॉप कसा रिपीट होतो आहे, मँगो. 8 टाइम्स मँगो रिपीट झाला आहे. त्याच्यानंतर ॲपल आला आहे, बनाना आला आहे, हे 3 तर मेजर क्रॉप आहेत. त्याच्यानंतर व्हेजिटेबलमध्ये पोटॅटो, आपण ॲग्रोनॉमीमध्ये पाहिला होता, तिकडे पण पोटॅटो 4 वेळेस विचारला गेला आहे, इकडे तो 5 वेळेस विचारला आहे. टोमॅटो, अनियन, कॉलीफ्लॉवर किंवा ओव्हरऑल कोल क्रॉप हे एकत्र जातील. त्याच्यानंतर फ्लावर्समध्ये, आता फ्लावर्सचा ट्रेंड तसा कमी आहे पण कधीतरी विचारला आहे, तर मग मेजर फ्लावर्स कुठले, आता मारीगोल्ड, रोज, कार्नेशन, ग्लॅडिओलस जे आहेत ते तुम्ही शॉर्ट नोट्स तुमची प्रिपेअर करून ठेवू शकतात. पण रोज, मारीगोल्ड हे जर विचारले जात आहेत किंवा एक्सपेक्टेड आहे अजून विचारले जातील तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. प्लस इकडे प्लांटेशन क्रॉपमध्ये कॅशू आणि टीमध्ये पण त्याचे IPDMच्या रिलेटेड क्वेश्चन्स. त्याच्यानंतर स्पायसेसवर जास्त क्वेश्चन्स रिपीट झालेले नाही आहेत, 2-3च क्वेश्चन्स आहेत. त्याच्यात ब्लॅक पेपर हा मेजर आहे, पण कोरिअँडर, क्युमिन आपण वाचत पण नाही कधी, त्याच्यामुळे असे क्वेश्चन्स जे असतात ते आउट ऑफ द बॉक्स येतात. त्यासाठी तुम्ही किती प्रिपेअर करणार, मेन्था वगैरे सारखे जे क्वेश्चन्स आहेत तर हे एकदाच आलेले आहेत. तर तिथं जर कंपल्सरीमध्ये असला तर घ्यायचं, नाहीतर मग सोडला तरी तो चालतो तो क्वेश्चन. आता जसं आपण राईस अँड व्हीटचं पाहिलं की 15 वेळेस क्वेश्चन रिपीट झाला आहे, पण त्याच्यात थीम काय होती तशी. आता हे मँगोचं, मँगोमध्ये थीम्स काय आहेत, अल्टरनेट बिअरिंग, बऱ्यापैकी रिपीटेड क्वेश्चन आहेत या ना त्या फॉर्मॅटमध्ये. प्रोपागेशन मेथड्स, मग ह्याच्यात मँगोचं कटिंग्स कुठल्या किंवा काय काय वापरलं जातं ते. इंटरक्रॉपिंग इन मँगो ऑर्चर्ड्स. आता इंटरक्रॉपिंग म्हणजे तुमचा एक हॉर्टिकल्चर क्रॉप जेव्हा आपण ग्रो करत असतो तेव्हा नॉर्मल प्रिन्सिपल्स आहेत की फ्रूट क्रॉप यायला एक 5-7 किंवा मॅक्स 10 वर्षांचा वेळ जातो. मग तोपर्यंत इंटरक्रॉपिंग काय घ्यायचं, मग त्याच्यात तुमची ऑर्चर्ड मॅनेजमेंटची सिस्टीम काय असेल, की क्विनिक्स मेथड असेल, कशी असेल, कुठं तुमचे कसे क्रॉप ग्रो होत आहे, ह्या सगळ्या मेथड्स याची तुम्हाला डायग्राम पण तिकडे काढणं एक्सपेक्टेड आहे की हॉर्टिकल्चर ही मँगो ऑर्चर्ड आहे तर इकडे मँगोचे ट्री झाल्यानंतर मध्ये तुमचे क्रॉप काय, किंवा मध्ये मँगोचं क्रॉप असेल तर ह्या 4 बाजूला कुठले क्रॉप घेता येतील. मग ह्याच्यात आपल्या ॲग्रोनॉमीचे प्रिन्सिपल्स की सिक्वेन्शियल क्रॉपिंग कशी येते किंवा हाईट वाईज क्रॉपिंग तुम्ही कशी करताय, रिले क्रॉपिंग वगैरे येतं आहे का, ते अप्रोचेस येतील. प्लस बायएनियल बिअरिंग. आता अल्टरनेट बिअरिंग आणि बायएनियल बिअरिंग प्रिन्सिपली ते सेमच आहेत की एक अल्टरनेट इयरनंतर किंवा 2 वर्षातनं एकदा बाहेर जो येतो मँगोला तो कसा मॅनेज करायचा किंवा त्याचे कॉज इफेक्ट काय आहेत. प्लस फ्रूट ड्रॉप.
आता हे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स झाले, फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल, की फ्रूट ड्रॉप कशामुळे होते, मग ब्लॅक टिप्स, एक्सपोर्ट हँडलिंग. आता हा मार्केटिंग प्लस हॉर्टिकल्चर दोघांचा येतो. मग ह्याच्यात एक्सपोर्ट हँडलिंगमध्ये तुमचे एक्सपोर्ट करण्याचे जे प्रिन्सिपल्स असतात किंवा मँगो हार्वेस्ट करताना त्याच्यामध्ये ते नंबर ऑफ केमिकल्स वगैरे काय आहेत, काय प्रिन्सिपल आहे. रिसेंट काल परवाची न्यूज होती की जापानने डिनाय केलं आहे इंडियाचे जे मँगो एक्सपोर्ट झालेले होते ते आफ्टर टेस्ट. मग काय फरक आहे युरोपियन आणि बाकीच्या एशियन मार्केटमध्ये, काय स्टँडर्ड्स आहेत, ते कसे हाताळले पाहिजे. ओव्हरऑल त्याच्यात मिनिस्ट्री ऑफ आपली कार्पोरेट नाही, एक मिनिस्ट्री आहे आपली त्याची की जे एक्सपोर्ट आपलं सगळं सांभाळत असतं, तर त्यांचा रोल काय आहे किंवा मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचे काही रूल्स आहेत का त्या रिगार्डिंग, तर ते बघणं गरजेचं आहे. प्लस मालफॉर्मेशन. आता हा मालफॉर्मेशन जर पाहिलं तर 2 आहेत की मालफॉर्मेशनचे काजेस कंट्रोल, फ्लोरल मालफॉर्मेशन वगैरे. हा रिसेंटचा क्वेश्चन आहे. तर ट्रेंड आता असं होतं की आधी विचारलं जायचं की मँगोचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा प्रोपॅगेशन, जो की नॉर्मल होता. पण आता क्वेश्चन हे 3 मालफॉर्मेशन, फ्लोरल मालफॉर्मेशन आणि कल्टर युजेस, ह्याच्यात एक्सपेक्टेड हे की 10 मार्कासाठी कंपल्सरी क्वेश्चन येतोय किंवा जो काही क्वेश्चन येतो त्याच्यात तुम्हाला डेप्थमध्ये माहिती पाहिजे की मँगो मालफॉर्मेशन होतंय तर कशामुळे होतंय, त्याचं कॉझल ऑर्गॅनिझम कोण आहे, त्याचे सिम्पटम्स काय दिसत आहे, कंट्रोल मेजर्स काय आहेत. त्या कंट्रोल मेजर्सवर एक क्वेश्चन आला आहे की कल्टर युजेस. मग कल्टरचा यूज करून अजून जे फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर आहेत त्या कशा कमी केल्या जातील, ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता हा सगळा सोडला त्याच्यानंतर पुढच्या वेळी कदाचित ग्रेपवर क्वेश्चन येऊ शकतो की फॅनली ग्रेप जो आहे तो, किंवा ग्रेपचे व्हायरल डिसीजेस कुठले, बॅक्टेरियल डिसीजेस कुठले आणि फंगल डिसीजेस कुठले. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. सेम आता ह्याच्यात आपण ॲपलचं पाहिलं की ॲपलमध्ये रूट स्टॉक इन ॲपल कल्टिवेशन. रूट स्टॉक हॉर्टिकल्चरमध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे की सायन आणि स्टॉक आपण कसे घेतो. मग ह्याच्यात कुठले M26, M30 कुठले आहेत, सेम रूट स्टॉकची कन्सेप्ट सॅपोटामध्ये. मग पुढच्या वेळेस आला तर क्वेश्चन येऊ शकतो की पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस किंवा प्रोपॅगेशन मेथड इन सॅपोटा, आणि मग त्याच्यात कुठलं रूट स्टॉक वापरलं जातं. मग खिरणी रूट स्टॉक कशाला वापरला जातो. तर बी सेन्सिबल आणि ॲक्टिवली रीड करत राहा, एक क्युरियस राहा की ह्या क्रॉपमध्ये असं विचारलं तर पुढच्या क्रॉपमध्ये काय विचारलं जाऊ शकतं. अल्टरनेट बिअरिंग इन ॲपल, परत तेच आहे. ओरिजिन, डोमेस्टिकेशन, क्लायमेट रिक्वायरमेंट, डॉर्मंट प्रूनिंग इफेक्ट्स ऑन ट्रीज. आता हे सगळे टेम्परेट क्रॉप्स आहेत, म्हणजे पियर, पीच, ॲपल किंवा अजून टेम्परेट क्रॉप्स जे आहेत. ॲपलमध्ये प्रूनिंग विचारलं आहे तर पुढच्या वेळेस क्वेश्चन असा विचारला जाऊ शकेल की इफेक्ट्स ऑर इम्पॉर्टन्स ऑफ डॉर्मंट प्रूनिंग ऑन टेम्परेट ट्रीज. मग तिकडे तुम्हाला माहिती पाहिजे की टेम्परेट ट्रीजमध्ये आपण प्रूनिंग कशासाठी करतो, ओव्हरऑल प्रूनिंग कशासाठी केलं जातं. तर अशा पद्धतीने इंटरलिंकेजेस करायच्यात. बनानावर क्लायमेट अँड सॉईल रिक्वायरमेंट, प्लांटिंग मटेरियल, व्हरायटीज वगैरे हे गोवा. इकडे परत प्रूनिंगचा की ग्रेप्समध्ये जो महत्त्वाचा आहे की एप्रिल प्रूनिंग जी करतो आपण, ऑक्टोबर प्रूनिंग, एप्रिल प्रूनिंग, त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स. मग ते वाय शेप आपण स्ट्रक्चर तयार करतो त्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डायग्रामॅटिकली पण आल्या पाहिजे की जे वाय शेप स्ट्रक्चर तयार करतो आपण ग्रेपमध्ये, मग हा वेल असा जातो आणि इकडे चढवतो किंवा 2 तार टाकतो आणि त्यामध्ये एक सेंट्रल पोल जाऊन इकडनं एक वेल जाते, इकडनं एक वेल जाते, इकडनं एक वेल जाते. हे तुमचं डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन आलं पाहिजे. ॲग्रिकल्चर ऑप्शनमध्ये फक्त थेअरी लिहून उपयोग नाही आहे. आता मार्क्स जर गेन करायचे असतील तर तुमच्याकडे डायग्राम्स तुमच्या पेपरमध्ये आला पाहिजे, तुमचे व्हिज्युअल्स तिकडे दिसले पाहिजे. सेम पोमोग्रेनेटमध्ये मग बहार ट्रीटमेंट क्वेश्चन आला तर तसा येऊ शकतो की बहार ट्रीटमेंट काय असते, प्लांटिंग मटेरियल, मेथड्स, इरिगेशन. आता हा जो क्वेश्चन आहे पपयामध्ये, सेक्स एक्सप्रेशन इन पपया. आता हा नॉर्मल क्वेश्चन आलेला नाही आहे. या बेसिसवरचे क्वेश्चन्स जे ते फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जो बॉटनी आणि पेपर 2चा पार्ट आहे त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. मग ह्याच्यावरनं तुमचं ॲनालिसिस काय असलं पाहिजे की तुम्ही ॲग्रीचे PYQ करताना फॉरेस्टचे पण PYQ करताय, म्हणजे तुम्ही तिकडचे थोडे डिटेल क्वेश्चन पाहिले तर इकडे हेल्प होईल. व्हेजिटेबल्सचं एकदा बघूया आपण की टोमॅटोज. व्हेजिटेबल्समध्ये थोडे नॉर्मलच पॉईंट येत आहेत, रेअर केसमध्ये काहीतरी वेगळं येते. फॉर एक्झाम्पल पोटॅटोचा. आता प्रोडक्शन ऑफ सीड ट्युबर्स फ्रॉम ट्रू पोटॅटो सीड्स.
सेम जर ते गेले तर सीड प्रोडक्शनमध्ये पण घेऊन जातील हा क्वेश्चन, की सीड प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल क्रॉप. मग व्हेजिटेबल क्रॉपमध्ये आपला हे जे ट्यूबर वगैरे आपण करतो पोटॅटो वगैरे सारखे, तर तिकडे काय मेथड्स वापरल्या जात आहेत. मायकोप्लाझ्मल डिसीज ऑफ पोटॅटो, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ पोटॅटो. जसं की मी मगाशी म्हणले की क्वेश्चन्स आता थोडे स्पेसिफिक येत आहे. आता तुम्हाला मायकोप्लाझ्माच माहिती नसेल तर मायकोप्लाझ्मल डिसीज कसे आठवतील, किंवा नॉर्मल आपण डिसीज पाठ करताना डायरेक्ट पाठ करतो की पोटॅटो ग्रीनिंग, ब्लॅक हर्ट वगैरे जे डिसीज आहेत, स्टंटिंग वगैरे किंवा सोलरायझेशनचा जो इम्पॅक्ट होतो तो. पण त्याच्यात फिजिओलॉजिकल डिसऑर्डरमध्ये तुमचा ब्लॅक हर्ट येतो, फिजिओलॉजिकल डिसऑर्डरमध्ये तुमचा ग्रीनिंग येतो, पोटॅटो ग्रीनिंग. पण मायकोप्लाझ्मल डिसीजमध्ये काय येतात, म्हणजे तुमचा लिफ ब्लाइट वगैरे जे आहेत. आता मायकोप्लाझ्मा म्हणजे काय, फंगल. मग तिकडे ते मेन्शन केलेलं आहे की त्या पद्धतीनं तुमचं आलं पाहिजे. किंवा अजून कुठले कुठले डिसीज येत आहेत, की फंगल डिसीजेस कुठले, बॅक्टेरियल डिसीज कुठले, मायकोप्लाझ्मल डिसीज जे आहेत ते कुठले. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इन डिटेल आत्ता असल्या पाहिजे नोट्समध्ये. तुमच्या नोट्समध्ये नसतील तर थोडा सर्च करून ॲड करा किंवा त्या रिलेटेड क्वेश्चन सॉल्व करा. आता तुम्ही हेच क्वेश्चन जर लिहून ठेवलेले असले, परत परत तेच रिवाईज केले तर तुमचा तो वेळ वाचणार आहे आणि तुमची डबल रिव्हिजन होणार. ओनियन वगैरेवर, सीड प्रोडक्शन वगैरेवर पण क्वेश्चन आले आहेत. आता जेव्हा कॉलीफ्लावर येतं आहे तेव्हा मेक शुअर की तुम्ही कॉलीफ्लावर करता करता कॅबेज वगैरे पण करताय, दुसरे जे क्रुसिफेरस क्रॉप आहेत, कोल क्रॉप आहेत ते करतायत. हा क्वेश्चन विचारला जातो, कोल क्रॉप डेफिनेशन अँड ग्रुपिंग. आता ह्याच्यात मग वेगवेगळे कोल क्रॉप्स काय आहेत, त्यांना कोल क्रॉप का म्हणतात ते माहिती पाहिजे. मग आता कॉलीफ्लॉवर करताय तर थोडंसं त्याच्यात कॅबेजचं काय आहे किंवा मस्टर्ड वगैरेचं काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. प्लस जेव्हा तुम्ही ब्रिंजल करताय तेव्हा आता पुढच्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन दिसेल की सोलानासी फॅमिलीचे जे क्रॉप होते त्याचं पेस्ट मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट विचारलं होतं. तर तुम्ही जेव्हा ब्रिंजल करताय तेव्हा ब्रिंजलसोबत तुमचा टोमॅटो, पोटॅटो हे आलं पाहिजे की जे एकाच फॅमिलीला बिलॉंग करत आहे. मग त्यांचे डिसीज कुठले, त्यांचे पेस्ट कुठले, सगळं कन्सॉलिडेशन झालं पाहिजे. एकत्र सगळ्या गोष्टी तुम्हाला करता यायला हव्यात. आणि प्लांटेशन क्रॉपवर तसे मिनिमम क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे त्याच्या डिटेलमध्ये न जाता आपण एकदा फक्त एंटोचे क्वेश्चन्स जे आहेत, पॅथो एंटोचे, ते बघूया. हां, पेस्ट डायग्नोसिस, इन्सेक्ट अँड पेस्ट मॅनेजमेंट. एंटमॉलॉजीमध्ये 25-30 मार्क आता वाढत चाललंय वेटेज. आधी जे कमी मार्कांना यायचं की एखाद दुसरा क्वेश्चन यायचा त्याच्यामुळे सोडून द्यायचे पोरं की काय एवढं मोठं डिटेल करत बसायचं. पण आता कधी कधी ते कंपल्सरीलाच जात आहे. 25-30 मार्क म्हणजे तुमचा तो शुअर शॉट हिट करण्यासारखा क्वेश्चन आहे. तर याच्यात जर पाहिलं की 2025 मधलं क्वेश्चन्स बघूया आपण. मी जसं मगाशी म्हणलं की जे पेस्ट मॅनेजमेंट होतं तिकडे पेस्टच्या सेग्रिगेशन वाईज म्हणजे क्रॉप वाईज न जाता एकतर ते फॅमिली वाईज, ग्रुप वाईज किंवा पेस्टच्या कॉम्प्लेक्स वाईज विचारताय. जसं की आता इकडे थ्रिप्स आणि माइट्सचं विचारलेलं आहे की IPDM म्हणजे हे IPM आणि बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ पेस्ट, स्पेशल रेफरन्स विथ थ्रिप्स अँड माइट्स. आता तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा असला पाहिजे की थ्रिप्स माइट्स म्हणजे काय, सकिंग पेस्ट आहे. मग तुम्ही जेव्हा एंटोपॅथोचा अभ्यास करणार तेव्हा मेक शुअर की तुम्ही पूर्ण सकिंग पेस्टचा कॉम्प्लेक्स स्टडी करताय. फॉर एक्झाम्पल थ्रिप्स आले, त्याच्यात आले प्लांट हॉफर जे आहेत आपले, ग्रीन हॉफर वगैरे जे येतात. त्याच्यानंतर त्याच्यात फ्रूट फ्लाय नाही आहेत. अजून काय येतात आपले थ्रिप्स, माइट्स, अजून जे काही असतील त्याच्यात ॲफिड्स. ह्या तिघांमध्ये त्यांचं नेचर काय असतं, नेचर ऑफ डॅमेज, सिम्पटम्स काय आहे आणि त्याचे मॅनेजमेंट कसं आहे. मग ह्या सगळ्यांचा एकत्र सकिंग पेस्टचा वेगळा, बोरर कॉम्प्लेक्स जो येतो त्याचा वेगळा, त्याच्यानंतर फ्रूट फ्लाय वगैरे जे येतात. मग पुढच्या वेळेस क्वेश्चन आला तर नेचर ऑफ डॅमेज ऑफ फ्रूट फ्लाईज आणि त्याचं मॅनेजमेंट. मग फ्रूट फ्लायमध्ये तुम्हाला फक्त एक प्रोमोग्रॅनेट लिहून उपयोग नाही आहे. मग तिकडे तुम्हाला गवा लिहिणं गरजेचं आहे किंवा अजून दुसरे जे क्रॉप्स असतील
त्यांचे एक्झाम्पल लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार लिहिणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तुम्हाला तो इंटिग्रेटेड वेनेच करायचा आहे. मग IPM एकदाचं एक जर काढलं तर ते सगळ्या सकिंग पेस्टला सेम लागेल, सगळ्या बोरर्सला सेम लागेल. या पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी पॅटर्न असला पाहिजे. आता जसं मी मगाशी म्हटलं होतं की पोमोग्रेनेट आला आहे, तर पोमोग्रेनेटमध्ये हा नॉर्मल क्वेश्चन होता. इकडे एक क्वेश्चन कुठे गेला तो, ठीक आहे आपण बघू परत. पण एक क्वेश्चन असा होता की सोलानासी फॅमिलीचे जे क्रॉप्स आहेत तर त्यांचे बॅक्टेरियल डिसिजेस किंवा त्यांचे पेस्ट कॉम्प्लेक्स जो होता तो. आता मागच्या वर्षी मला असं आठवतं की 2024मध्ये जो क्वेश्चन आला होता तिकडे ब्रिंजलवर विचारलं होतं की ब्रिंजलच्या वेगवेगळ्या पेस्ट वगैरे काय आहेत, तर त्याचं लोकेशन म्हणजे ते पेस्ट एंट्री कुठून करते, त्याचं डॅमेज, नेचर ऑफ डॅमेज, सिम्टम्स आणि मग त्याचे मॅनेजमेंट विचारले होते. तर अशा ठिकाणी आता जेव्हा टेस्टचा मी अप्रोच डिस्कस करेल त्याच्यात घेऊया आपण की कसं इन डिटेल लिहायचं पण आहे तुम्हाला. राईसमध्ये 2 वेळा क्वेश्चन येऊन गेला आहे, पण राईसमध्ये क्वेश्चन काय एक जस्ट इन ब्रीफ मी पटकन सांगते. मेजर इन्सेक्ट पेस्ट ऑफ राईस, मग त्याचं डायग्नोसिस, सिम्टम्स, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, मॅनेजमेंट ऑफ पेस्ट फॉनल कॉम्प्लेक्स इन पॅडी. मग ह्याच्यात तुमचं सगळेच पेस्ट जे असतील ते इनकॉर्पोरेट होतील. मग त्याच्यात तुमचे सकिंग पेस्ट, पेस्ट बोरर किंवा त्याच्यानंतर अजून काही जास्त असतील तर ते. आता व्हीटमध्ये स्टोरेज पेस्टवर विचारला जातो आहे किंवा नॉर्मल स्टोरेज पेस्ट. आणि आता त्याच्या अगोदर अजून व्हीटच्या जेव्हा कल्टिवेशन चालू असतं तेव्हा कुठले पेस्ट आहेत. शुगर सॉर्गमचं एक आपल्याला माहिती आहे, सॉर्गमचे क्वेश्चन्स त्याच्यात आहेत की नाही माहिती नाही, पण ज्वारची आपल्याला मेजर पेस्ट माहिती आहे, त्या मेजर पेस्ट किंवा आता पल्सेस. मग सेम पेस्ट जर करायचे म्हटलं तर पल्सेसचे एकत्र पेस्ट करायचे. जसं मी मगाशी म्हटलं डिसीजचं, तसं कुकुर बीट्सचे सेपरेट करायचे, ऑइल सीड्सचे जे असतील ते वेगळे करायचे, प्लस क्रुसिफेरस हे जे क्रॉप असतील त्यांचे सेपरेट. म्हणजे तुमचं ब्लॉकमध्ये झालं पाहिजे प्रिपरेशन जे आहे. मग कुकर बीट्स आले तर त्याच्यात सगळे मेलन्स वगैरे जे आहेत, स्पॉन्ज गार्ड वगैरे जे आहेत त्या सगळ्या एकत्र आल्या पाहिजे. ऑइल सीड्समध्ये तुमच्या नंबर ऑफ गोष्टी ज्या आहेत, जे वेगवेगळे ऑइल सीड्स आहेत, ग्राउंडनट असतील, सोयाबीन वगैरे असतील तर त्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. पल्सेसमध्ये तुमचे वेगवेगळे जे पल्सेस आहेत ते एकत्र आले पाहिजे. अशाने काय होईल की तुमचं प्रिपरेशन सोपं जाईल. आता कॉटन जर आलं तर कॉटनमध्ये वेगवेगळे की आता बोलबम कॉम्प्लेक्स, मग बोलबम कॉम्प्लेक्समध्ये 3 कॉम्प्लेक्स जे 3 वेगवेगळे बोलबम आहेत ते एकत्र झालं पाहिजे. शुगर केनमध्ये बोरर कॉम्प्लेक्स येतो की शुगर केन बोररचे रूट बोरर, शूट बोरर जे वेगवेगळे आहेत ते. तर तशा पद्धतीनं तुमचा स्टडी झाला पाहिजे. याच्यासाठी तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग चांगलं असणं गरजेचं आहे. जर ते बेसिक अंडरस्टँडिंग चांगलं असलं आणि त्याच्या व्यतिरिक्त मग हे उरलेले टॉपिक की त्याच्यात IPM वेगवेगळ्या क्रॉपवर विचारलं जातं आहे, ॲलेलोपॅथी वगैरे काय आहे त्या सगळ्या गोष्टी. आता इन जनरल IPDMचा पार्ट जर क्लासेस तुम्ही जॉईन करणार असाल तर त्याच्यात मी घेणार आहेच की डिटेल IPDMचा आपल्याला स्टडी कसा केला पाहिजे आणि एक्झाम ओरिएंटेड ते कसं असलं पाहिजे. त्यानंतर आपण आता जाऊया PYQ. मी सांगितलं की ते रिपीट होत आहेत. नोट्स, डिटेल नोट्स आणि शॉर्ट नोट्स. आता ह्याच्यात एक्झाम्पल म्हणून डिटेल नोट्स तर तुमच्याकडे वेगवेगळ्या क्लासच्या असतीलच की कुठल्या कशा काय आहेत, पण तुमच्या स्वतःच्या एक्झाम ओरिएंटेड शॉर्ट नोट्स एक्सपेक्टेड आहे. आता शॉर्ट नोट्स म्हणजे काय, त्या लगेचच तयार होत नाही, पण तुमची रॅपिड रिव्हिजन होण्यासाठी कीवर्ड्स तुम्ही मेन्शन करता. फॉर एक्झाम्पल इकोलॉजी. आता इकोलॉजी काय आहे तर सायन्स दॅट स्टडीज द इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. बेसिक डेफिनेशन आहे. मग सगळी डेफिनेशन तुमच्या नोट्समध्ये आली पाहिजे का, तर गरजेचं नाही. प्लस मी जसं मगाशी म्हटलं की सायंटिस्ट इम्पॉर्टंट आहे. मग ही डेफिनेशन कुणी दिली आहे, हॅकेलने दिली. हा तुमचा एन्व्हायरमेंटचा पण नॉर्मल पार्ट आहे जेव्हा आपण शंकर आईस वगैरेमधून करत असतो तेव्हा. मग ह्या नॉर्मल गोष्टी ज्या आहेत, मग आता इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट, मग ते कसं, तर इकडे तुम्हाला दाखवता यायला पाहिजे की हा प्लांट तुम्ही एक ऑर्गॅनिझम जर घेतला, लिव्हिंग एंटिटी जर घेतली तर त्याचं सनसोबतचं काय इंटरॅक्शन आहे, सॉईलमध्ये जे मायक्रोब्स आहेत त्यांच्यासोबत काय इंटरॅक्शन आहे, वॉटर जे मिळते त्याच्यासोबत काय इंटरॅक्शन आहे. तर व्हिज्युअल्स जर तुमचे चांगले असतील तर तुम्हाला प्रेझेंट चांगलं करता येतं पेपरमध्ये.
तर हे जसं म्हणलं की प्लांटचा सनलाईटमुळे फोटोसिंथेसिस होतीये. त्याच्यानंतर इकडे वॉटर मिळतंय, ही एक प्लांट आहे. प्लांटसोबत एक प्रेशर क्रॉप म्हणून किंवा जे वीड्स असतात त्यांच्यासोबतचं इंटरॅक्शन, प्लस सॉईलमधून त्यांना मायक्रो न्यूट्रिएंट्स मिळत आहेत त्यांच्यासोबतचं इंटरॅक्शन, वॉटर जे मिळतं आहे प्लांटला त्याचं फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंट होतं आहे याच्यासोबतचं इंटरॅक्शन. तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग त्याच्यानंतर क्वेश्चन येतोय की एक सेकंड, हां, त्याच्यानंतर क्वेश्चन येतोय की ॲग्रो इकोलॉजी म्हणजे काय. मग इकोलॉजी म्हणजे काय माहिती असलं तर ॲग्रो इकोलॉजिकल म्हणजे काय की ॲग्रिकल्चरचा त्याच्या एन्व्हायरमेंट सोबतचा स्टडी करणारं जे सायन्स आहे ते आपण ॲग्रो इकोलॉजीमध्ये कन्सिडर करू की स्टडी ऑफ ॲग्रिकल्चर क्रॉप अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. मग इकडे तुमचं एक पॉईंट ऑफ व्ह्यू असा पाहिजे की तुम्ही डायग्रामॅटिकली ते कसं रिप्रेझेंट करताय. फॉर एक्झाम्पल की रिसोर्स कन्झर्वेशनचा जो क्वेश्चन आहे की रिसोर्स कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे किंवा रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये तुम्ही बघाल की बऱ्यापैकी क्वेश्चन्स रिपीट होत आहे. मग नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट मग ते कसे असलं पाहिजे की ह्युमन रिसोर्स आहेत, त्याच्यात रिजनल प्लॅनिंग केलं पाहिजे, आपलं रियूज रेड्यूसवाला जो 3R अप्रोच आहे तो टेक्नॉलॉजीचा कसा यूज केला जाईल, आणि कन्झर्वेशनमध्ये एक्स सितू इन सितू, प्लस त्याच्यात एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि पीपल वेलफेअर, सस्टेनेबिलिटीचे जे 3 पिलर आहेत, सोशल, इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंटल इकोलॉजिकल, त्या पिलरच्या बेसिसवर थोडंसं डायग्रामॅटिक तुम्हाला काही करता येते का. मग सस्टेनेबल मॅनेजमेंट करायचं असलं तर कसं इम्पॉर्टंट ठरतं आहे किंवा क्रॉपलँड इकोसिस्टीम कशी आहे. तर हे जस्ट मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवते. तसं तुम्ही अजून त्याच्यात तुमच्या बेसिक नीड्सनुसार चेंज करू शकतायत की थ्रेड्स कुठले आहेत. तर मग थ्रेड्स तुम्ही थोडेसे अशा डायग्रामॅटिक व्ह्यूने काढले. आता ह्याने काय झालं की माझं 3 पानांमध्ये इकोलॉजीचा पार्ट जो आहे तो झाला आहे. एक बॅक टू बॅक 4 पेजेस जे आहेत त्याच्यामध्ये माझा इकोलॉजीचा पार्ट डन झाला आहे. मग रिमोट सेन्सिंगवर अल्टरनेट इयर क्वेश्चन आहे. मग रिमोट सेन्सिंग जर आलं तर तुम्ही डायग्राम काढा एखादी की इकडे तुमचं एखादी सॅटेलाईट दाखवा, त्याच्यानुसार एक इनकमिंग आउटगोईंग तुमची कसं जातं आहे त्या गोष्टी दाखवा. इकडे मिळतं डेटा आणि ते तुम्ही रिमोट सेन्सिंग थ्रू घेताय. किंवा ग्लोबल वॉर्मिंग जर आलं तर हे इनकमिंग शॉर्ट वेव्ह, आउटगोईंग लॉंग वेव्ह जे आहे ते दिसलं पाहिजे. एक्झामिनरला कळालं पाहिजे की तुम्हाला कन्सेप्ट कळाली आहे. आता तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगची किंवा रिमोट सेन्सिंगची 2 पानांची म्हणजे 2 पानांचा आन्सर लिहिलं आणि त्याच्या डायग्राम्सच नाही काढली तर ते व्हिज्युअल्स नाही भेटत आहे. म्हणजे काय की एक मोनोटोनी येते तुमच्या पेपरमध्ये आणि ते ब्रेक करण्यासाठी तुम्हाला डायग्राम्स गरजेचे आहे. सेम आता कार्बन सिक्वेस्ट्रेशनचा यावेळेस GS3ला क्वेश्चन होता. मग तुमचं इकोलॉजी आणि GS3 असं इंटरलिंक आहे. त्याच्यामुळे एक टॉपिक तुम्ही करताय तर त्याचे नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला युटिलायझेशन पण करता यायला पाहिजे. आता ॲग्रोफॉरेस्ट्रीवर दरवर्षी ॲग्रोफॉरेस्ट्री, सोशल फॉरेस्ट्रीवर क्वेश्चन आहे. नॉर्मल लोक फक्त फॉरेस्ट्रीची डेफिनेशन लिहितील. तुम्हाला याच्यात DC वॉस्टबॉयनं काय डेफिनेशन दिलेली आहे ती माहिती पाहिजे किंवा तुम्ही तिकडे मेन्शन करा की सोशल फॉरेस्ट्रीची डेफिनेशन लिहिल्यानंतर ती डेफिनेशन ह्याने दिलेली JC वेस्टबॉयने, किंवा फादर ऑफ मॉडर्न फॉरेस्ट्री जे आहेत ते, किंवा इंट्रोडक्शनमध्ये जेव्हा क्वेश्चन्स येतात तेव्हा इंट्रोडक्शन करताना एक कीवर्ड्स किंवा एक पंचलाईन जे म्हणतो आपण की त्याच्यातनं एक क्रक्स जातो आहे किंवा एखादी कोट, तर ते ॲग्रिकल्चरलाही लागू होतं. फॉर एक्झाम्पल की फॉरेस्टला कन्सिडर करतात की AC ऑफ द वर्ल्ड अँड ब्लँकेट ऑफ द अर्थ. नॉर्मल वाक्य आहे, पण जेव्हा तुमच्याकडे फॉरेस्टच्या रिलेटेड क्वेश्चन येतो आहे की फॉरेस्टचे फंक्शन्स काय आहेत, जसा की एक 2025मध्ये डिटेल क्वेश्चन येऊन गेला की ॲग्रो फॉरेस्ट्री आणि फॉरेस्टमध्ये वेगवेगळे फंक्शन्स विचारलेले होते. तिकडे तुम्ही असं मेन्शन जर केलं तर बट ऑब्वियस 10 लोकांमधून तुमचा एखादा पेपर डिफरंट येणार आहे. मग मार्क्स इन्क्रीज करायला ह्या गोष्टी हेल्प करत आहेत. किंवा आता डायग्राम्स मी जर म्हणलं की नॉर्मल ॲग्रो फॉरेस्ट्री जर म्हणलं तर आपण फक्त लिहून मोकळे होतं, पण तेच ॲग्रो फॉरेस्ट्रीचा जो अप्रोच आहे की त्याच्यात तुमचे एकीकडे क्रॉप्स येत आहेत, एकीकडे फॉरेस्ट प्लांट येत आहेत आणि एकीकडे लाईफस्टॉक येत आहेत. हा जो पार्ट झाला तो तुमचा ॲग्रो फॉरेस्ट्री दाखवते. सिम्पल गोष्टी आहे, पण जर त्या तुम्ही इन्कॉर्पोरेट केलात तर तुमच्या पेपरला एक थोडंसं एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन होतं आहे. आणि ह्याच गोष्टी तुम्हाला
त्याच्यानंतर रिव्हिजन करायला सोबत जातात की सोशल फॉरेस्ट्री त्याचे वेगवेगळे प्रकार. आता डिटेल नोट्समधून वाचायला कदाचित 10 मिनिट जातील. हे फक्त ग्लान्स केलं तर वेळेवर तुम्हाला लिहिता येईल. जसं आपण म्हणतो की ग्रॅज्युएशनच्या पेपरला एक शब्द दाखवा, पुढचं मी लिहून घेईल. इट्स जस्ट लाईक दॅट. अगदी तसंच नाही, पण एक तुमची वेळ वाचणार आहे आणि एक तो कॉन्फिडन्स येतो की तुमचं ॲटलिस्ट रिवाईज करून झालं आहे बऱ्यापैकी गोष्टी. हे इकडे आता शिफ्टिंग कल्टिवेशन हा माझा मी पर्सनली याच्यावर काम केलेलं आहे की मी ग्राफिक प्रेझेंटेशन करणार आहे, एक व्हिज्युअल्स देणार आहे पेपरमध्ये की माझी मोनोटोनी ब्रेक झाली पाहिजे एक्झामिनरला रीड करताना, चेक करताना. शिफ्टिंग कल्टिवेशनची डायग्रॅम तर काढाच, प्लस शिफ्टिंग कल्टिवेशनचं इंडियात कुठले कुठले प्रकार आहे जे की आपण प्रिलिमसाठी करतच असतो, त्याचा फायदा इकडे पण होईल. असं हे एक्झाम्पल म्हणून मी ग्रुपला पण शेअर केलेल्याच आहेत माझ्या टेलिग्रामचं जे मोहिनी ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा जो ग्रुप आहे त्याच्यात तुम्हाला या नोट्स मिळतीलच. ह्या रेफरन्स म्हणून घ्या, ह्याच्यात तुमच्यानुसार तुम्ही ॲडिशन करू शकता. एका पानावर एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर, इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर पूर्ण सगळं कवर होतं आहे. क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर काय आहे त्या सगळ्या गोष्टी कवर होत आहेत. इकडे क्रॉप इंटेन्सिफिकेशन, डायव्हर्सिफिकेशन, बायोफर्टिफिकेशन. ह्याच्याने होतं काय की तुमचं वेळ वाचतोय आणि तुमच्या पटकन रिवाईज होऊन तुम्हाला गोष्टी इंटरलिंक करता येतात. मग शेवटच्या 8 दिवसांसाठी जे म्हणतो ना आपण की 8 दिवसांमध्ये काय करायचं, किंवा 3 महिन्यात, 2 महिन्यात, 82 डेज जे म्हटले आपण की ते ब्रेकअप कसं करायचं किंवा त्याच्यात रिव्हिजन कशा शेड्यूल करायच्या, तर त्यासाठी तुमच्या ह्या नोट्स ज्या आहेत त्या हेल्पफुल ठरणार आहेत. ह्या नोट्स तुम्ही रेफर करूच शकतात. प्लस आता टेस्टचा जो मी म्हणले मगाशी की टेस्टवाला जो अप्रोच आहे तो कसा, नंबर ऑफ टेस्ट किती द्यायच्या, तर मॅक्सिमम फोकस ठेवा की तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करताय खूप साऱ्या. नुसतं पॅसिव्ह रिडिंग करण्यापेक्षा ॲक्टिव्ह रिकॉलिंगसाठी तुमच्या टेस्ट हेल्पफुल ठरतील. आता सध्या जो मेन्स टेस्ट सिरीजचा प्रोग्राम आहे त्याच्यात आपल्याकडे 11 टेस्ट आहेत, 7 सेक्शनल आहेत आणि 2 ज्या आहेत त्या FLT आहेत. मग त्या टेस्टची हेल्प घ्या. त्या टेस्टसाठी मी एक्झाम्पल म्हणून माझाच पेपर तुम्हाला दाखवते की मेंडल्स क्वेश्चन मी डिटेल वाचत नाही, पण एक तुमचा टेस्ट सॉल्विंग अप्रोच कसा असला पाहिजे. तर जसं मी म्हणलं की जेनेटिक्स वगैरेचा जो पार्ट आहे की ज्याच्यात सायंटिस्ट हेविली लोडेड आहेत ऑलरेडी सिलेबसमध्ये, की प्लांट ब्रीडिंगमध्ये आहेत, जेनेटिक्समध्ये आहेत, फिजिओलॉजीमध्ये आहेत, तर मेन्शन करा. आता इकडे मेंडलचं डिरेक्टली दिलेलं होतं की का बरं त्याचे प्रिडेसर्स सक्सेसफुल नाही झाले. स्टार्टिंग मी जॉन ग्रेगर मेंडलपासूनच केली. त्याच्यात आता हा क्वेश्चन थिअरॉटिकल होता त्याच्यामुळे ह्याच्यात डिटेल फक्त इन्फॉर्मेशनच होती. तर मग क्वेश्चन वाईज पण तुमचं आन्सरिंग डिफरंट होणार आहे की तुमच्या क्वेश्चनमध्ये फक्त नॉर्मल विचारलं असेल तर तुम्ही ते मेन्शन करताय, पण जिकडे चान्स असेल तिकडे आता व्हॉट इज जेनेटिक इरोजन, कन्सेप्ट ऑफ जीन पूल. आता मी इकडे मेन्शन केलेलं होतं की रिसेंटचा ॲनालिसिस माझ्या नोट्समध्ये पण मी टाकायची, किंवा आता आपण एन्व्हायरमेंट इकॉलॉजी वाचतच असतो त्याच्यामध्ये की 6th मास एक्सटेन्शन सगळ्यांना माहिती आहे. मग जीन इरोजन त्याच्या थ्रू पण होते. मग मी मेन्शन इकडे तेच केलं होतं की रिसेंट रिपोर्ट हायलाइट्स द कन्सर्न ऑफ 6th मास एक्सटेन्शन वेअर बायोडायव्हर्सिटी लॉस ऑफ फ्लोरल कंपोनंट इज ॲट द हाय रिस्क. कारण जीन पूल ऑफ प्लांट्स वगैरे आपल्याला विचारलेलं आहे, तर तिकडे बायोडायव्हर्सिटी लॉस होतोय म्हणजे जीन पूलचा लॉस होतोय. तर आता नॉर्मल तुम्ही जीन पूल किंवा जेनेटिक इरोजनची डेफिनेशन पण लिहू शकता, पण माझा अप्रोच असा होता की मी काहीतरी रिलेव्हंट थीम देईल ती. त्यानंतर मग इकडे खाली जेनेटिक इरोजनचं जे होतं ती डायग्राम आणि कॉजेस. आता कॉजेस इकडे 10 मार्करचाच क्वेश्चन होता, पण मी इन डिटेल काही एक्सप्लेन केलं नाही, फक्त नॉर्मल लिहिले की मोनोक्रॉपिंगमुळे होतं आहे, म्युटेशनमुळे होतं आहे, ट्रान्सजेनिक ब्रीडिंग, जीन लॉस आणि पॉप्युलेशन शिफ्ट, जेनेटिक ड्रिफ्ट वगैरे हे. आता इकडे तुमच्याकडे एक्झाम्पल असले तर तुम्ही ॲड करू शकता. प्लस आता जीन पूल, मग इकडे मी कुणी दिले तर जीन पूलची डेफिनेशन किंवा जीन पूल कन्सेप्ट हार्लँडने दिली होती. अजून एक सायंटिस्ट आहे, वेळेवर मला तिकडे आठवला नाही म्हणून. आता तुम्ही जेव्हा जेनेटिक्सच्या नोट्स किंवा प्लांट ब्रीडिंगच्या नोट्स तयार कराल त्याच्यात ही एक डायग्राम आहे जीन पूलची, प्रायमरी जीन पूल, सेकंडरी जीन पूल, टर्शियरी जीन पूल. नॉर्मली आपण फक्त पाठ करतो, मग मी काय केलं होतं इकडे की प्रायमरी जीन पूल आपला वेन डायग्राम CSATचा उपयोग इकडे करून घ्यायचा. प्रायमरी जीन पूल, सेकंडरी जीन पूल, टर्शियरी जीन पूल, तिघांचे एक्झाम्पल लिहिले. ह्याच्याने होतं काय, आता हे आन्सर परफेक्ट आहे असं नाही, पण ॲटलिस्ट तुम्हीच 2 पानं जर पाहिले तर वरच्या पानात पॉईंट्स लिहून काहीतरी डायग्राम आहे, दुसऱ्या पानात पॉईंट्स लिहून काहीतरी डायग्राम आहे, आणि इकडे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि एक्झाम्पल्स. मग आता मी कुठेतरी वाचलेलं होतं की इंडियाने स्वालबार्ड, नॉर्वेसोबत सीड वॉल्टची ट्रीटी केलेली आहे, किंवा आपलं इकडे
जीन पूल कुठं कुठं आहे, तर मेघालयामध्ये मुसाचा आहे, ओनियनमध्ये पुणे, राजगुरुनगर. छोटे छोटे एक्झाम्पल तयार करायचे आणि ह्या केस स्टडी म्हणून वापरायच्या. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या आन्सरला एक एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन मिळते आणि जिथे तुम्हाला कदाचित 4-4.5 मार्क्स मिळणार होते तिथं 5-5.5-6पर्यंत मिळू शकतात. ॲग्रिकल्चर ऑप्शनमध्ये स्कोअर करण्यासाठी ह्याच गोष्टी जास्त इम्पॉर्टंट राहतात. ह्याच्यामुळे काय होतं की 2-4 प्रश्न खराब लिहिले तरी 2-3 प्रश्न जे तुम्ही एकदम इतरांपेक्षा वेगळे लिहिलेले असतात त्याच्यामुळे फायदा होतो. आता हे सायटोप्लाझमिक मेल स्टेरिलिटी वगैरे, जसं मी सायंटिस्ट म्हणले कोएल रिव्हटर, मेल स्टेरिलिटी त्याने दिलेली ते मेन्शन करा, किंवा डायग्रॅम्स ज्या आहेत खाली त्या काढा. तुमचं प्रेझेंटेशन जे आहेत आता ह्याच्यात पॉईंट्स बट ऑब्वियस एक्स्ट्रा येऊ शकतात, पण एक जस्ट फॉर फेअर अंडरस्टँडिंग की तुम्ही कसं करू शकतात पेपरमध्ये. हे इकडे की जर्मप्लाझम त्याचे वेगवेगळे काइंड्स. आता नॉर्मल 1, 2, 3, 4 लिहिण्यापेक्षा हे जरा तुमचं पेज कवर होतं आहे, तिकडे तुम्हाला एक्झाम्पल लिहिता येतं आहे आणि एक्झामिनरने घाईघाईत जरी वाचलं तरी त्याला कळतं की तुम्ही 5-6 प्रकार लिहिलेले आहेत. म्हणजे काय, तुम्ही त्याचा वेळ वाचवतायत आणि जेव्हा पेपर चेक करणाऱ्याचा आपण वेळ वाचवतो ॲज इन त्याचं काम सोपं करतो, तेव्हा आपले मार्क्स अजून वाढण्याचे चान्स वाढतात. आता हा की इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सजेनिक्स इन ॲग्रिकल्चर आणि त्याचे बायोसेफ्टी कन्सर्न. आता ह्याच्यावर दरवर्षी क्वेश्चन किंवा हा मेन टॉपिक आहे आपला की ट्रान्सजेनिक क्रॉप डेव्हलपमेंट वगैरे जे आहे किंवा बायोटेक्नॉलॉजीचा यूज कसा करतो आपण. मग त्याच्यात एक नॉर्मल फ्लो चार्टची डायग्राम आहे ही. ह्याच्यात फारसं विशेष असं काही नाही की तुम्हाला एकदम चांगलंच चित्र काढता यायला पाहिजे, पण बेसिक की प्लांट, त्याच्यातनं प्लांट जीन घेतला आहे, फॉरेन जीन घेतला आहे, क्रिस्पर कासच्या टेक्नॉलॉजीने तुम्ही ट्रान्सजेनिक जीन तयार केला आहे आणि जीन इन्सर्शन केलं आहे आणि नवीन ट्रान्सजेनिक प्लांट डेव्हलप झाले. इट्स व्हेरी नॉर्मल. आणि इकडे ॲड करताना मग तुमच्याकडे परत करंटचा यूज की ट्रान्सजेनिक क्रॉप कुठले डेव्हलप झाले, मग जीएम मस्टार्ड तो ट्रान्सजेनिक आहे का, तर त्याचे एक्झाम्पल, किंवा मग बीटी ब्रिंजल, बीटी कॉटन वगैरेचे एक्झाम्पल. तर ह्या गोष्टी टाका. आता मी इकडे बीटी कॉटन बोलवर्म रेजिस्टन्ससाठी टाकला आहे. इकडे फ्लेवर सेवर टोमॅटो जो होता की तो पहिले ट्रान्सजेनिक क्रॉप आपण जनरली कन्सिडर करतो ते, आणि बायोसेफ्टी कन्सर्न. मग त्याच्यात परत ते जेनेटिक इरोजन, टॉक्सिसिटी. कॉन्टेंट सगळ्यांचं सेम असणार आहे, पण तुम्ही लिहिता कसं त्यावर मॅटर करतं आहे. नाहीतर 7 पॉईंट शेजारचा लिहितोय, 7 पॉईंट तुम्ही पण लिहितायत, पण शेजारच्याने जर डायग्राम्स काढल्या असल्या, थोडं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं असलं, एखादा सायंटिस्ट लिहिला तर बट ऑब्वियस त्याला कदाचित 6-7 मार्क्स मिळतील आणि तुम्हाला सेम कंटेंटवर 4-5 मार्क्स मिळतील. तर इट इज एक्झाम्पल फॉर दॅट की तुमचे मार्क्स तुम्हाला कसे इन्क्रीज करता येतील. तर अशा पद्धतीने झाले आपले. आपण 3 कंपोनंट केले आहेत की PYQचा ॲनालिसिस कसं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरून तुमच्या थीम्स कशा कळतील, नोट्स तुम्हाला कशा घ्यायच्यात, प्लस टेस्ट. तर ऑल द बेस्ट सगळ्यांना. अशा पद्धतीने तुमचं सब्जेक्ट ब्रेकडाऊन करा की तुमचे नंबर ऑफ टॉपिक्स तुम्हाला कसे किती दिवस देऊन करायचे आहेत. आणि MPSC मेन्स लिहायची असली तरी मेक शुअर की तुम्ही UPSCच्या बेसवर तुमचं प्रिपरेशन करताय. ज्या टेस्ट सिरीज वगैरे असतील त्या साधारण ऑगस्टमध्ये डन होतील. अशा नंतर पुढचे जे 20 दिवस असतील, 10, 20, 30 दिवस जेवढे एक्स्ट्रा मिळतील त्याच्यात तुम्ही रिव्हिजन करा परत की नंबर ऑफ टेस्ट तुम्ही ज्या लिहिल्यात त्या परत रिवाईज करा, त्याच्यात अजून रिव्हर्स इंजिनिअरिंग करा, व्हॅल्यू ॲडिशन करा. आणि या सगळ्यांमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्यात मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचा डेटा, वेगवेगळ्या NGOज वगैरे ज्या काम करतायत ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी, त्या एक्सपोर्ट काय झालं आहे ॲग्रिकल्चरमध्ये ते, आणि GI टॅग क्रॉप जे आहेत ॲग्रिकल्चरचे ते, या सगळ्या गोष्टी तुमच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी हेल्पफुल राहतील. चालेल, मग दॅट्स इट फ्रॉम माय साईड. ऑल द बेस्ट. ज्यांना आता मेन्स लिहायचे आहे त्यांनी खरंच टेस्टवर जास्त भर द्या, कारण जेवढं तुम्ही ऑप्शनलची रायटिंगने प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा एक कॉन्फिडन्स वाढतो टेस्टमुळे. त्याच्यामुळे आता 15 जूनपासून आपल्याकडे टेस्ट सुरूच होत आहेत, तर त्याचं इव्हॅल्युएशन पण तुम्हाला मिळणार आहे, 1-to-1 मेंटरिंग पण असणार आहे. तर येस, डू एनरोल. ऑल द बेस्ट. थँक्यू.